लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे घरफोडी पथक हे पाचोड परिसरात गस्तीवर असताना महेश घुगे पोलीस उपनिरीक्षक यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दाभरूळ शिवारातील शेतामध्ये असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक हे स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या चोरीच्या मार्गाने गांजाची विक्री करत आहेत अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक, अन्नपूर्णा सिंह अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग राजपूत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी पथकाला सापळा लावून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। यावरून पथकाने व्यापारी असल्याचे भासवून गांजा खरेदी करणे असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळवून संशयित लोकांपर्यंत पोहोचवली। यावरून पथकाने व्यापाऱ्याच्या देवेशात दाभरूळ शिवारातील शेतात गेले असता तेथे एका पत्र्याच्या घराजवळ उभा असलेला रमेश विजयसिंग नारेडा यांची भेट घेऊन त्याला पथकाने व्यापारी असल्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन केला। त्याने ठरवलेल्या भावात गांजा खरेदी करण्याची किंमत सांगितली। त्याने त्याच्या 6 साथीदारांना बोलावून घेतले, परंतु पथकाच्या हालचालीवरून त्यांना संशय आला व पोलिसांची चाहूल लागल्याने त्यांनी तेथून पलायन केले असता पथकाने योग्य चालाखीने पाठलाग करून रामसिंग कारभारी जारवाल वय 31 वर्ष, रमेश विजयसिंग नारेडा वय 35 वर्ष, रामेश्वर त्रिंबक बमनाथ वय 24 वर्ष, मितचाम वैष्णव वय 19 वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यांनी पंचांसमक्ष शेतवस्तीवरील घराच्या आतील खोलीत 4 मोठ्या गोण्यांमध्ये सुकलेला गांजा लपवून ठेवलेला दाखवला। पथकाने सहाय्यक वैज्ञानिक व रासायनिक विश्लेषकांच्या मदतीने गोण्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये हिरवट रंगाचा अंमली पदार्थ, ज्याचा उग्रवास असलेले वाळलेली पाने, फुले, बिया असा अंमली पदार्थ गांजा मिळून आल्याने त्याचे वजन मापे तज्ज्ञ यांच्या मार्फतीने वजन केले असता सुकलेला गांजा हा 67 किलो 500 ग्रॅम, ज्याची किंमत अंदाजे 20,25,000 रुपये एवढी असून 4 मोबाईल फोन व 3 दुचाकी असा एकूण 23,76,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। आरोपीकडे त्याचे पळून गेलेल्या साथीदाराबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे केसरसिंग धनसिंग जारवाल, निलेश उर्फ बंदी बाबूलाल सुलाने, आनंद प्रताप जारवाल असे असल्याचे सांगितले। नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे पाचोड येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 NDPC मधील कलम 8 क 20 ब 2 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत। सदरील कारवाई ही डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक, अन्नपूर्णा सिंह अपर पोलीस अधीक्षक सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग राजपूत पोलीस निरीक्षक सचिन पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचोड महेश घुगे, पोलीस उपनिरीक्षक बारहाते, पोलीस उपनिरीक्षक श्रेणी, पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे, पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, अंगद तिडके, दीपक सोराशे, सचिन राठोड, बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.